नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. सयाजीराजे भोसले आज निवांत होते माझ्यासोबत. जंगलात साप सोडण्यासाठी आलेले आहेत. वर रस्ता इकडं सुंदर असं जंगल आणि जंगलात साप सोडायला मित्रांनो मजा येते, आहे नाही सयाजी? हां, रेस्क्यू करण्यापेक्षा रिलीजिंग करायला मजा येते. आणि वनक्षेत्रात जे की 24 तासाच्या आत रिलीज केल्यानंतर आणून सोडणं गरजेचं आहे. आणि ते सुंदर जे साप आहेत ते मित्रांनो रिलीज करण्यासाठी मी आणि सयाजी आलेलो आहे. आणि मित्रांनो जे सर्व नागच आहेत, सुंदर असे नाग आहेत ज्यांच्यामध्ये नेरोटॉक्सिक धामण साप आहेत. ते बिनविषारी आहेत, वायरिंगच्या पिशव्या ठेव. आणि सयाजीराजे खुश आहेत. सगळे नागच आहेत ना. आणि मित्रांनो सगळे हे नाग आहेत विषारी, की ज्यांच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतं असे. मित्रांनो ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक असं विनम असतं असा नाग नावाने भारतातील 4 विषारी सापापैकी कवठेमंकाळ तालुक्यामध्ये जे मानवी वस्तीत आलेले साप सुरक्षित लोकांच्या सुरक्षतेसाठी पकडलेले असतात. आणि त्यांना जंगलात त्यांच्या ज्या आदिवासात आहे सोडत असताना मी तुम्हाला सुंदर अशी नाग सापांची माहिती देतो. यावर्षी पावसाचं प्रमाण कमी आहे, त्याचं टेन्शन आम्हाला नव्हे, शेतकऱ्याला नव्हे, तर सापांनाही झालेलं आहे. कारण सगळंच उघडं आहे. आज हे जंगल बघा म्हणावं असं फुललेलं नाही. दरवर्षी श्रावण महिन्यात सापांना दडण होत्या, लोकांच्या नजरेस कमी पडतात, साप पिल्ली देतात, त्यांचं कुटुंब मोठं करण्याचे हेच दिवस आहेत. आणि हा जो आहे तो पहिला मी नाग. आणि मित्रांनो ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक असं विनम पाहिलं जातं असा हा नाग आहे. बघा तो कसा आणि सुंदर असा नाग आहे. सुंदर असा नाग आहे ज्याच्यामध्ये फिनम पाहिलं जाते असा. आणि तो सुंदर निसर्गात जाण्यासाठी सुसज्ज झालेला आणि तो चाललेला आहे. बघा तो जात असताना जंगलात किती सुंदर चाललाय. मस्त असा जंगलात रिलीज झालेला आहे त्याच्या आदिवासात सुंदररित्या. जो की हा दुसरा नाग आहे ज्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतं. हे जे साप आहेत एका सर्प मित्राला जंगलात सोडत असताना हे समाधान आहे. हा सुंदर साप निसर्गात रिलीज झालेला आहे आणि दुसरे येण्यासाठी सुसज्ज अवस्थेत आहेत. आणि काही गेलेले आहेत, काही अजूनही मित्र. सयाजीराजे त्याला डिवसतेत. एक बाहेर आलेला आहे, त्याच्या खाल्ला राहिला आहे. तिकडले 2. हा पण आलेला आहे सुंदर. हा माझ्याकडेच आलेला आहे बेबी कोबरा. हा निघून गेला, त्याला डिवच. तो अजून बसलाय. जा म्हणाव, जंगलात आलोय आपण आता निसर्गात रिलीज होण्यासाठी. घे भरणी काढून. हां काढ दे. हां वाढ भरणी घे काढून. हां काय झालं रे? आणि तो सुंदर गेलेला आहे. अजून इकडल्या भरणीत राहिला. ह्याला डिवच. ह्याला अलीकडल्याला ती वरली भरणी पाड. हां वरली पाड. हां त्याला डिवच. त्याला ये बाहेर म्हणावं. आता जा जंगलात, सुट्टी झाली, चल बाहेर म्हणावं. आराम बसलाय बघ तो. चल हां चल जंगलात भरण्या गोळा करून. हां का त्याला घालो. हा येत नाही तुझ्याकडं. त्याला काढ म्हणलाय बाहेर. आवड हान त्याला, भिवू नको. हान तो दुसरा घाल. हां हान हान त्याला. बरी ते. आणि मित्रांनो जो की न्यूरोटॉक्सिक विषाने परिपूर्ण हा एक नाग या भरणीमध्येच राहिलेला आहे. कब की जा की जंगलात. त्याच्यासाठी मित्रांनो बघा, जाण्यासाठी त्याला सोडला या, पण जायला नाही म्हणतो. बघ कसा जंप करतोय. जा छान आहे. जा 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 रे बाबा जा. त्याला काढून दे बाहेर. जा. अरे बस 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 माड दिलं आता गेला. आणि मित्रांनो एकच की लास्टचा नाग राहिलेला आहे. आणि एक सर्प मित्राला मानवी अवस्थेत
7-8 नाग रोज धरावे लागतात. कवठेमंकाळ तालुका, अर्धा जत तालुका अशा भागात मान व्यवस्थित आले की सर्पमित्र या नात्यानं जाऊन साप वाचवायला लागतात. आणि हा एकटा अजूनही बसला आहे, जाण्याची इच्छा त्याची नाही आहे, पण त्याला घेऊन आपण आदिवासात त्याच्या घालवू. आणि आज जाऊन बसायला त्याला माहीत नाही आहे मित्रांनो, जंगलामध्ये आपण आलो. त्यानं शी केलेला आहे मित्रांनो. त्याला जंगलाचा आदिवासात जाण्यासाठी तो जाईल अशा आशा करतो. बघा तो निघायला अजून तयार नाही आहे आणि हा सुसज्ज झाला निघून. बरेच घाण केलेलं आणि तो माझ्यावरच यायला चाहून जा ना तिकडं. काय प्रॉब्लेम मित्रांनो, अशा सापामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येतोय. जे व्हिनम की सरकारी जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी याच्यावर एकच लस मिळते, अँटी स्नेक व्हिनम. जी लस की तुमचा प्राण वाचवू शकते. अशा विषारी सापापासून तुम्हाला जीवनदान देणारी प्रत्येक गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अशा सापावर लस उपलब्ध आहे. फक्त शेतकऱ्यांनी चूक करायची नाही. असा साप जरी मानवी वस्तीत पाय पडल्यानंतर चावतोय, जाणीवपूर्वक चावत नाही. मी किती तर त्याच्या जवळ आहे, तुम्ही निसर्गात रिलीज करताना साप पाहिलं, पण धोका करत नाहीत ते जाणीवपूर्वक. फक्त असे साप मानवी वस्तीत येऊन पाय पडला, त्यांना धोका वाटला तरच चावते. अन्यथा कोणताही साप जाणीवपूर्वक कधीही कोणात चावत नाही आहे. आणि चावला तर हाताला आवळपट्टी न बांधता थोडासा पेन किंवा लाकूड घालून आवळपट्टी बांधून तुम्ही जेवढ्या लवकर जाता येईल तेवढं गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि माझा कवठेमंकाळ तालुका येतोय, सांगली जिल्हा. मानव्यवस्थित आलेले साप सुरक्षित रेस्क्यू करून सुरक्षित त्यांना याच्या आदिवासात सोडलेलं आहे. आणि ते सुंदररित्या त्यांच्या आदिवासात गेलेत. आणि कोणीही मानवी वस्तीत आलेला सापाला इजा पोचवणं किंवा अनुभव नसेल तर त्यांना पकडण्याचा असा कोणीही मित्रांनो प्रयत्न करू नका. त्याच्या पाठीमागचं कारण की सर्व साप स्वभाव सारखे नसतात. एखादा विषारी सापाची बाईट झाली तर ते भयानक वाईट आहे आणि तुम्हाला धोका घडू शकतो. त्यामुळं प्रोफेशनल सर्पमित्र किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवून अशा वन्यजीवांना जीवदान द्या. अन्न साखळीतले हे महत्त्वाचे घटक आहेत. शेतकऱ्याला उंदीर खाऊन यांच्याच विषापासून बऱ्याचशाच रोगावर जे हापकिन म्हणून मुंबईला कंपनी आहे, लोकांच्या गैरसमजूत आहेत की याचं विष काढून सर्पमित्र विकतात. कोणी अशा सापांच्या विषाचा काहीही फायदा नसतोय. हापकिन म्हणून मुंबईला आपली कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये अशा सापांचं तिथं पाळून त्या कंपनीला अथॉरिटी आहे. त्याच्यापासून अँटी स्नेक व्हिनम प्रतिविष जे ते तयार केलं जातं आहे. मित्रांनो, कोणी अशा सापांना मारू नका. सापाविषयी गैरसमजुती ठेवू नका. साप डाय धरत नाही. सापाच्या विषाचा पाय अवघडला. सापाच्या व्हिनमचा काहीही लोकांना फायदा नाही आहे. जी हापकिन कंपनी आहे, जिथं औषध बनवलं जाते अशा ठिकाणी गव्हर्नमेंटची जी कंपनी आहे तिथंच याचा फायदा होतो. सर्पमित्रावर कोणीतरी आरोप करतात, हे चुकीचं आहे. आणि अन्न साखळीतले महत्त्वाचे घटक आहेत. कोणी सापांना मारू नका मित्रांनो. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.